नमस्कार, श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण सर्व पितृ अमावस्या कधी आहे, त्याचे महत्त्व काय आहे, तसेच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। पितृपक्ष, श्राद्ध याविषयी बरेच व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले आहेत, तर चॅनलला जाऊन ते व्हिडिओ जरूर पहा आणि लाईक व शेअर करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, पारंपरिक पद्धतीनुसार पौर्णिमा आणि अमावस्या यांचे एक वेगळेच महत्त्व आणि स्थान असते। हिंदू धर्मात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे। अमावस्या दरवर्षी अश्विन कृष्ण अमावस्येला येते। याला महालय अमावस्या असेही म्हणतात। हिंदू कॅलेंडरनुसार सर्व पितृ अमावस्या 25 सप्टेंबर रोजी येत आहे। हा वर्षातील एक महत्त्वाचा दिवस असतो। पितृपक्ष अश्विन महिन्यातील अमावस्येला संपतो। या दिवसाला सर्व पितृ अमावस्या म्हणतात। सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे। या दिवशी पितरांना विशेष निरोप दिला जातो। तर सर्व पितृ अमावस्येचा मुहूर्त पहा। या वर्षी सर्व पितृ अमावस्या 25 सप्टेंबर रोजी येते आहे आणि अश्विन कृष्ण अमावस्या तिथी 25 सप्टेंबर रोजी पहाटे 3:11 सुरू होते। त्याचवेळी अमावस्या तिथीची समाप्ती 26 सप्टेंबर रोजी पहाटे 3:22 होईल। तर हा मुहूर्त होता। सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व काय आहे ते आता मी सांगते तुम्हाला। तर पहा, महालय अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्येला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे। या दिवशी पितरांना आरसा देऊन विविध प्रकारचे पदार्थ तयार करून अर्पण करायची पद्धत आहे। अशी मान्यता आहे की त्याच वेळी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबांना आशीर्वाद देतात। या दिवशी अनेक प्रकारचे अन्न तयार करून कावळे, गाय आणि कुत्र्यांना द्यावे। याशिवाय या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करण्याचेही विशेष महत्त्व आहे। असे केल्याने व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि नोकरी व्यवसायात येणाऱ्या संकटांपासूनही मुक्ती मिळते। सर्व पितृ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये हे आता मी तुम्हाला सांगते। तर पहा, सर्व पितृ अमावस्येला तर्पण करावे। तुम्ही तर्पण ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता। या दिवशी कोणालाही घर रिकामे सोडून देऊ नका। घराबाहेरही भिकारी आला तर त्याला काही दिल्यावरच पाठवा। या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये। या दिवशी तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांच्या नावाने जेवढे दान करता येईल तेवढे दान करा। असे केल्याने तुम्हाला लाभ मिळेल। तर या गोष्टी आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत। तर ही अशी माहिती होती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।